नांदोरी ह्या महानगरीमध्ये राजगृह, बुद्ध विहार, लोकार्पण सोहळा, या सोहळ्याचे प्रमुख मान्यवर सरसेनानी आनंदराज यशवंतराव आंबेडकर या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय नितीन भाऊ अर्जुन पवार, खासदार भास्कर भामरे अँड अमन आनंदराज आंबेडकर, सो जयश्रीताई नितीन पवार, डॉक्टर सुशील सूर्यवंशी, संतोषजी निकम आणि या इथं भारतीय बौद्ध महासभेच्या निर्भोवने मॅडम आलेल्या आहेत. विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर आलेले आहेत. आज कसमादी पट्ट्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे शिलेदार जे होऊन गेले, त्या शिलेदारांचा इतिहास आजपर्यंत कोणी लिहिला नाही, कोणी मांडला नाही. आणि बाबासाहेब आपल्याला सांगतात, जी समाजची व्यवस्था, जी माणसं आपली इतिहास विसरतात, ती समाज, ती व्यवस्था आपली इतिहास निर्माण करू शकत नाही. आणि इतिहास त्यांना एक दिवस धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कोलंबिया विश्वविद्यापीठाला 350 वर्ष झाली. कुलगुरूंनी सांगितलं, मला 100 मुलांची या विद्यालयात शिकणारे 100 विद्यालयांची लिस्ट पाठवावी. आणि सर्व शिक्षक कामाला लागली आणि कामाला लागल्यानंतर 100 विद्यार्थ्यांची लिस्ट पाठवली गेली. पुन्हा कुलगुरूंनी सांगितलं, मला 100 नाही 50 मुलांची लिस्ट पाहिजे. पुन्हा शिक्षक लोकांची कसोटी चालू झाली. याच्यातली 50 मुलं 350 वर्षात जी विद्वान झालेली आहेत, ती मुलं 50 मुलांची लिस्ट पुन्हा पाठवली गेली. कुलगुरूंनी पुन्हा सांगितलं, मला 50 नाही 10 मुलांची लिस्ट पाहिजे. पुन्हा 10 मुलांची लिस्ट कसरतीने पाठवली गेली. त्या 10 मुलांपैकी त्या कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये कोणी सायंटिस्ट होऊन गेले, कोणी त्या देशातले राष्ट्रपती होऊन गेले, राष्ट्राध्यक्ष होऊन गेले. अनेक प्रकारची लोक पुन्हा कुलगुरूंनी बोलवलं आणि सांगायला लागले, याच्यातली 10 नाही, मला एकाच मुलाचं नाव पाहिजे. त्यावेळेस शिक्षक आणि तिथले प्राध्यापक बोलायला लागले, मुख्याध्यापक बोलायला लागले, सर याच्यातली 10 मुलं आम्ही एकदम निवडून आणलेली आहेत, आम्हाला याच्यातली 10 मुलं काढताच येणार नाही. मोठ्या मुश्किलीने आम्ही हे 10 मुलं शोधून तुमच्याकडे ही लिस्ट पाठवली गेली आहे. नाही, याच्यातला एकच मुलगा आम्हाला पाहिजे. आणि ते नाव त्या कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये एक निग्रो मुलगा
बाबासाहेबांची उपमा घेतो त्या अमेरिकाच्या कोलंबिया विश्वविद्यापीठाच्या गेटासमोर बाबासाहेबांचा पुतळा ठेवला जातो आणि नतमस्तक होतो तो बराक ओबामा आणि त्या कॉलेजच्या प्रथम दर्शनी दिशेला लिहितो द नॉलेज ऑफ द सिम्बॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शतकातील सर्वात गुणवंत विद्यार्थी कोण असेल तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. शिक्षणाच्या जोरावरती इतकं मोठं व्हायचं. नंतर आज काय परिस्थिती झाली. बाबासाहेबांच्या डिग्र्या लिहिताना बाबासाहेबांच्या एकूण 32 डिग्र्या लिहिताना आम्हाला काय काय करावं लागतं आणि त्या लिहणाऱ्यांच्या पाठीमाग काय काय भूमिका असतं. अरे लाईटाच्या दिव्याच्या पत्तीखाली अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे शिल्पकार होतात. इतकं मोठं व्हायचं. तर आमची लतिकाताई परिस्थिती अशी झाली. माझीच गाडी माझीच माडी माझ्याच बायकोच्या साडी भोवती गोल गोल फिरायचं आणि फेसबुक व्हॉट्सअपवर सोप्यावर बसून समाजाला मेसेज पाठवायचं आणि समाजाला त्या फेसबुक व्हॉट्सअप वरती त्या बाजाराचे 5000 मित्र आणि गल्लीत त्याला कुत्र विचारत नाही अशी अवस्था झालेली आमची वाली. काय सांगून गेले बाबासाहेब आम्हाला. ज्या वेळेस बाबासाहेबांनी राजगृह बांधलं गेलं त्या राजगृहामध्ये बाबासाहेबांनी असं वैभव निर्माण केलं आणि तुमच्या माझ्यासारखी साधारण माणसं आजकाल आपण राजगृहाच्या अनावरण सोहळ्यासाठी विहाराच्या अनावरण सोहळ्यासाठी येतोय. हे विहार कशासाठी आहे आणि बाबासाहेबांचं राजगृहाचं तत्व काय हा विषय मी तुमच्या पुढे मांडतोय. ज्या वेळेस त्या राजगृहामध्ये आमच्यासारखी साधारण माणसं गेली राजगृहाच्या प्रथम दर्शनीला पाहिलं तर बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी स्वतंत्र घर निर्माण केलं. ज्या वेळेस रामजी सुभेदारांना जर सांगितलं या लहानशा भिवानी बाबा मला असं एक पुस्तक वाचायचं आहे ते पुस्तक मला आणून द्यावं. भिवाचे शब्द ऐकून रामजी सुभेदारांच्या नेत्रातून पाणी पडायचं. गरिबीची हालाकीची अशी परिस्थिती घराची भिवाला पुस्तक कुठून आणून द्यावं. राम 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 भटकटी करायचे रामजी सुभेदार आणि बाबासाहेबांना एक पुस्तक मिळून द्यायचे आणि ते पुस्तक बाबासाहेब असं वाचायचे पुन्हा रुपये हे पुस्तक माझ्या हातात येईल का नाही. तर बाबासाहेबांना 10 वर्ष 15 वर्षानंतर जे विचारलं पेज नंबर 40 वरती पॅरेग्राफ 3 मध्ये 3ऱ्या क्रमांकाची ओळ काय लिहिलेली आहे. बाबासाहेब जसे ना तसे सांगायचे. एका वरून दिली नाही बाबासाहेबांना आणि आम्हाला सांगितलं गेलं ताई आमची परिस्थिती नाही काय करावं. आमच्या समाजाची व्यथा अशी झालेली आहे. बाबासाहेबांची परिस्थिती होती का वरून ती फक्त बाबासाहेबांना दिली. स्वतः बाबासाहेबांनी कष्ट करून मिळवलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवलेली आहे आणि त्या राजगृहावरती दुसऱ्या रूमवरती गेलं. बाबासाहेबांचा दिवाणखाना पाहिला.
तो राजवैभव सारखा होता. कोणी बी यायचं बघायचं. शिक्षणाच्या जोरावरती बाबासाहेबांनी असा दिवाणखाना बघितलं, पाहिलेलं आहे. आणि तिसऱ्या रूम वरती गेलं तर बाबासाहेबांची एक साधी झोपडी आणि एक खाट आणि बाबासाहेबांचा बिछाना. लोक विचार करायला लागले की बाबासाहेब असतात का? तुमचा आलिशान असता दिवाणखाना आहे. एखाद्या राजाला लाजवेल असा तुमचा खाण्याचा टेबल आहे. पण बाबासाहेब एका रूम मध्ये पाहिलं तर असं का बाबासाहेब, असं का? त्यावेळेस बाबासाहेब सांगतात, मी माझे पूर्वीचे दिवस विसरणार नाही, याची मला जाणीव आहे. बाबासाहेब म्हणतात, मी माझे पूर्वीचे दिवस विसरू शकत नाही, याची मला तंतोतंत जाणीव आहे. म्हणून माझ्या समाजाच्या बांधवांनो, आपण आजच्या हा वर्धापन लोकार्पण सोहळ्या निमित्त आपले पूर्वीचे दिवस विसरू नका. या मातीतले बाबासाहेबांचे चळवळीचे अनेक शिलेदार होऊन गेले. म्हणून बाबासाहेब सांगतात की मी माझ्या पूर्वीचे दिवस विसरू शकत नाही. शिक्षणाच्या जोरावरती एक मुलगा एवढी संपत्ती, एवढा वैभव मिळू शकतो, हे बाबासाहेबांनी आम्हासाठी राजगृह बांधून ठेवलेला, दुसऱ्या तिसऱ्या कोण्यासाठी नाही. आम्ही लक्षात घेतलेलं पाहिजे. नंतर आम्ही 2x2चं गोळखंड बांधलं तर काय काय करतो, कुठं काय करतो, कुठं काय करतो, कुठं काय नाही. बाबासाहेबांनी तुम्हाला जगण्याचं साधन दिलेलं आहे. बाबासाहेबांनी तुम्हाला स्वाभिमानाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. ज्यावेळेस अस्पृश्य परिषदेच्या येवल्याच्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1935 ला धर्मांतराची घोषणा केली आणि त्यामध्ये बाबासाहेब असे म्हणतात, मी माझ्या समाजाला या कहाऱ्या ग्रहामध्ये राहू देणार नाही. ही विषमतेची भीत पाडून माझ्या समाजाला एक नवा सुरुंग लावून बाहेर काढू, अशी उद्घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1935 आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांनी अशी उद्घोषणा केली आहे. आणि 50 वर्ष उलटून गेली. एक निवृत्ती रणदिवे, देवाबाई निवृत्ती रणदिवे, चोंडीमेंढी तालुका सिन्नर. आई गवत विकायची, बाप शेतकरी काम करायचा आणि त्यांच्या पोटी रघुनाथ रणदिवे हा मुलगा समाजाच्या पहिला 10वी मध्ये मॅट्रिकला पहिला येणारा मुलगा. या मुलांनी पुढे शिक्षण घ्यावं. बाप म्हणतो की 10वी पर्यंत शिक्षण झालं. लतीला काही तुम्ही तुमच्यासाठी उदाहरण खास हो
एवढे की बापाने पुस्तक फाडून टाकले, पुढचं शिक्षण थांबव. कुटुंबात 7-8 लोक आहेत, आता कामाला आलात. पण आई म्हणते माझ्या बापाने एक घोषणा केलेली आहे, शिक्षण वाघिणीचं दूध आहे. मी लाबाड कष्ट करेल, गवत इकेल, रापराप कष्ट करेल, पण माझ्या मुलाला शिकवेल. तो मुलगा मिलिंद महाविद्यालयापर्यंत मॅट्रिकचं शिक्षण घेतो. आणि मॅट्रिकचं शिक्षण गेल्यानंतर विवाह झाल्यानंतर आपल्याला रोजगार नाही, गुरु हाकलतो. त्यांची पत्नी सुद्धा ही लोकांच्या शेतामध्ये कामाला जातं, तिला निंदणी तुटण्याचं काम येत नाही आणि पीक आणि गहू तुटून टाकते. त्यावेळेस ते त्या बाईला सांगितलं, बाई तुला काही शेतीचं काम जमत नाही, येत नाही. आणि तोच मुलगा विवाह झाल्यानंतर MPSC ची परीक्षा पास होतो आणि पहिली पोस्टिंग त्यांची नगर जिल्ह्यात दिली जाते, कोपरगाव. आणि कोपरगावातून त्यांची बदली 1985 ला येवले नगर परिषद मध्ये होते. आणि येवले नगर परिषद मध्ये जेव्हा कार्यकाळ घेतला, स्थायी समितीची मीटिंग होती आणि ते महानगरपालिकेचे मुख्य अधिकारी असतात, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी असतात. काही लोक म्हणतात की ही शाळा ही जागा जो आहे आमच्या मस्जिदीची आहे. काही राजकारणी लोक म्हणतात की ही शाळा आमच्या शाळेची आहे. संघर्षाचा वाद सुरू होतो. हे रघुनाथ रणदिवे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सकाळी ड्युटी करतात, संध्याकाळी आपल्या शिपायाला बोलवतात आणि शोधाशोध सुरू होतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, बंधूंनो, हे उदाहरण तुम्ही लक्षात घ्या. सर्वांनी माझ्याकडे लक्ष देऊन 2 मिनिटं फक्त मी संपवणार आहे की आंबेडकर वाद कसा संपवण्याचा काळ इथल्या मनवादी व्यवस्थेने सुरू केलेला आहे. हे लक्ष शांतचित्तेने तुम्ही उदाहरण तुमच्या याच्यात ठेवा. हे भीम संदेश मध्ये, आमच्या भीम संदेश मध्ये हा इतिहास येणार आहे. तर त्यावेळेस ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी धर्मांतराची उद्घोषणा केली, त्या नगरच्या येवल्याच्या नगर परिषदने बाबासाहेबांसाठी 160 रुपये चहा पाणीसाठी खर्च केले. ते ऑडिट ऍक्टची पावती न ते नगरपालिकेची ती मान्यता आणि ती परवानगी पत्र झेरॉक्स काढले. आणि बाबासाहेबांचा खरा न्याय आम्ही म्हणतो ना, येवल्याच्या मुक्तीभूमीला जातो ना, त्या मुक्तीभूमीचा काय इतिहास आहे, काय संघर्ष आहे. फक्त आम्ही तिथं जातो, फिरून येतो, पण त्याचा मुळातला इतिहास काय घडलेला आहे हे आम्हाला आजपर्यंत माहिती नाही. आणि ती जागा बाबासाहेबांनी इथं धर्मांतराची घोषणा केली आणि ती नगर परिषदने बाबासाहेबांच्या कार्यासाठी ती जागा रिझर्वेशन ठेवली. संघर्ष चालू होतो. अनेक राजकारणी लोक त्यांना धमक्या देतात, तुला आज नोकरी करायची असेल तुझं हे राजकारण बंद कर, तुला आम्ही इथं नोकरी करू देणार नाही. आणि रातातूनच त्या रघुनाथ आणि मग समाजाची ताकद कमी पडायला लागली, त्यांची ताकद कमालीला कमी पडायला लागली. त्यावेळेस त्यांनी कॉम्रेड रणजित परदेशी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला मनपाडला. भारतीय बौद्ध महासभेचे देगडे बाबूजी यांच्याशी संपर्क केला. या लोकांनी येवल्याचे काही लोकांनी, बाबासाहेबांच्या विचारांच्या लोकांनी, ते मोहन गुजाळ असो,
अर्जुन कोकाटे असो, एक निर्मला कुलकर्णीची जातीची ब्राह्मण स्त्री बाबासाहेबांचं तिथं मुक्ती भूमी व्हावं तिथं आंदोलन करते. माझ्या मायमाऊलीनं लक्षात घ्या तुम्ही, तुमच्यासाठी खास आहे. निर्मला कुलकर्णी नावाची स्त्री, पापा जावळे नगराध्यक्ष, अशी अनेक लोकांनी संघर्ष केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाशजी आंबेडकर यांना पत्र दिलं तर एकच 2 मिनिटं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती जागा जाऊ नका देऊ, बाबासाहेबांनी इथं धर्मांतराची उद्घोषणा केलेली आहे आणि ती जागा समाजाला मिळवून दिली. आणि त्याच आयुक्ताचा जेव्हा 2009 मध्ये सेवानिवृत्त होतो, त्याचं सर्व्हिस बुक आपल्या गायब केलं जातं आणि त्याला पेन्शन मिळत नाही. तो कुटुंब खूप संघर्ष करतो, अनेक लोकांना भेटले जातात, पण कोणी त्याची व्यथा जाणून घेत नाही. आणि त्यांनी नाशिकच्या एक प्रख्यात पुढारीला ती बाई 3 लाख रुपये देते. त्या पुढारी म्हणतो 2-3 वेळेस जाते, 4थ्या वेळेस तो पुढारी सांगतो की ही बाई कोणी आहे, थेरडीला काढा इथून. आणि त्या माणसं 2009 मध्ये रिटायर झालेले, 2014 मध्ये रघुनाथ रणदिवे हे निधन होतं आणि 2019 ला तुमच्या आमच्यात बसून दिलेला त्या परिवाराला न्याय मिळवून देणार आहे. इथं डॉक्टर पाल पाटील बसून प्रतुल्य आहे. 42 लाख रुपये त्या मायमाऊलीचे काढून देतात. स्वतःची जीवाची पर्वा न करता, स्वतःची नोकरीची पर्वा न करता त्या कुटुंबाला न्याय मिळवून देत आहे. हेच काम आज सत्य वर्तमान परिस्थितीमध्ये दिन संदेश करत आहे. आपण लक्षात घ्या, आंबेडकर वाद संपत नाही, आंबेडकर वादाचा संघर्ष चालू आहे. तर मान्यवर आलेले आहेत आणि आयोजकांकडे मी पुन्हा त्याच्याकडं माईक सोपवतो. जय भीम. आपण शांत चित्ताने माझं प्रबोधन ऐकून घेतलं आहे. आपलं धन्यवाद व्यक्त करतो आणि मला केव्हाही बोला, मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे. धन्यवाद उशिरे सर. खूपच सुंदर असा आपला